जातीनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्राने घेतला असला तरी त्याचे श्रेय काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनाच आहे, असं प्रतिपादन माजी आमदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केलंय। जातीनिहाय जनगणनेचा निर्णय हा आदरणीय राहुलजींचा विजय आहे। महात्मा फुले वाडा येथे मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी तो विजय जल्लोषात साजरा केला। पेढे वाटण्यात आले। महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला। झुकता है मोदी, झुकाने वाला राहुल गांधी चाहिए, सामाजिक न्याय क्रांतीचे नवे जननायक राहुल गांधी अशा घोषणांचे फलक हाती घेऊन ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी या घोषणा दिल्या। प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रशांत सुरसे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। जातीनिहाय जनगणना व्हावी याकरता गेली 10 वर्ष आदरणीय राहुल गांधी संसदेत तसेच वेगवेगळ्या व्यासपीठांवर मागणी करत होते। भाजपच्या नेत्यांनी वेळोवेळी या मागणीची अवहेलना केली, खालच्या पातळीवर जाऊन आदरणीय राहुलजींवर टीका केली, पण अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला आदरणीय राहुल गांधी यांच्या पुढे झुकावे लागले। सर्वसामान्य जनतेची बाजू राहुलजींनी नेहमीच घेतली आहे आणि ते पुढेही घेतील, असं मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितलं। यावेळी अविनाश बागवे, सुनील मलके, प्रशांत सुरसे, ॲडव्होकेट शाबीर शेख, चेतन अग्रवाल, रामदास मारणे, सुरेश कांबळे, प्रथमेश आबनावे, आयुब पठाण, स्वाती शिंदे, अनिता मकवाना, भावना बोराटे, पल्लवी सुरसे, हसीना आपा सय्यद, सादिक लुकडे, रवी पाटोळे, चंद्रकांत चव्हाण, प्रशांत वेलणकर, बाळासाहेब तथा नानासाहेब मारणे, अनिल आहिर, ओंकार मोरे, ॲडव्होकेट विजय तिकोने, विनायक तामकर, रफिक आलमेल, अक्षय नवगिरे, साहिल राऊत, प्रसन्न मोरे, राजेश पवार, अभिजित लडकत आदी सहभागी झाले होते। काँग्रेसची ज्यावेळेला सत्ता होती त्यावेळेला राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने काँग्रेसने विधिमंडळामध्ये हा ठराव पास करून घेतला आणि हा जो निर्णय घ्यायचा अधिकार आहे हा राज्यांना नाहीये, तर तो केंद्र शासनाला आहे। तरी सुद्धा तेलंगणा सरकार हे काँग्रेसचं सरकार असं होतं की त्यांनी ह्या पद्धतीने हे केलं। बिहार राज्यामध्ये सुद्धा नितीश कुमारांनी सुद्धा असे केलं होतं। केंद्र सरकारवर दबाव आणण्याचं काम राहुल गांधींनी केलं आणि आजच्या या राहुल गांधींच्या जो धक्का होता त्यापुढे मोदी हे झुकलेले आहेत आणि हा निर्णय झालेला आहे।